वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने आणि त्यानंतर जे आहे मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे. आपण आता येथील एका शेतात आहोत. या शेतात जर पाहिलं तर हे भुईमुगाचं जे पीक आहे ते पूर्णपणे जे आहे ते सपाट झालेलं आहे आणि हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास आहे तो पूर्णतः नष्ट झालेला आहे. आपल्या बरोबर येथील जे शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया. नेमका दादा तुमचं काय नुकसान झालंय? शेंगाला मोड आले, इतके खत महाग झालेले आणि पाण्यामुळे आमच्या भुईमुगांना मोड आलेली. आमचा चारा पण खराब झालाय. हा चारा तो आता जनावरांना कामी येणार नाही? नाही, पूर्ण खराब झालेला आहे. तुमचं एकूण किती एकर क्षेत्र आहे? हा 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर क्षेत्र. आणि तुमचं अंदाजे किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे? आमचं कम से कम 70 ते 80 हजाराचं नुकसान झाले. तर तुम्ही शासनाकडे पंचनाम्याची मागणी केली नाही का? हो केली ना, पण कोणीच आलेलं नाही अजून. कोणताही अधिकारी पंचनाम्याला आलेला नाही. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हे जे मोड आहेत आपण बघू शकतो का या भुईमुगाला पूर्णपणे आहे जे मोठ्या प्रमाणात मोड आलेला आहे. आणि हा मोड जो आहे तो बघू शकता ताईंच्या हातात सुद्धा आहे. काय पूर्णपणे मोड आल्याने हा जो भुईमुगाचं पीक आहे पूर्णतः नष्ट झालेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आहे पूर्णपणे हिरावलाच गेलेला आहे. आपल्या बरोबर येथील काकू आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊन काय सांगाल? आमची नुकसानच झाली सांगायचं काय. पावसानं पार करून सगळे गुडघ्याने वाढ पाणी, त्याच्यामध्ये 200-300 रुपये करून बी आणि खत महागाचं. हे असं आहे आता. एक झाड चांगलं निघत अर्धे झाड एक सगळं तर लगेचच नुकसान होऊन जायले. एखादा अर्ध निघालं तर निघालं, नाही तर सगळे नुकसान आहे. आणि जर मोड असे जर मोड आलेले याला काही भाव भेटेल का तुम्हाला? आता या मोडाला कोण भाव देईल? आणि आता चारा निघणार, हा चारा सुद्धा नाही कामा पडायचा. नाही तर कसे गाय गुजी खाल्या जनावर बसवता येते वागता येतो, पण त्याच्यात सुद्धा आता याचं काय काम होणार आहे? काय नाही. आपण पाहिलं का मोठ्या प्रमाणात जे यांच्या भुईमुगाचं नुकसान झालेलं आहे. हा जो चारा निघालेला आहे हा चाराही जनावरांच्या खायच्या लायकीचा राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे हा शेतकरी बांधव आहेत हे पूर्णतः हातात झालेला आहे. यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी जी शासनाकडे केलेली आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH